आज मी तुम्हाला झटपट अशी होणारी हिरवी मिरची ठेचाची रेसिपी दाखवणार. तर तुम्ही बघू शकता इथे थोडीशी हिरवी मिरची आहेत. हे चांगलं देठं काढून चांगलं स्वच्छ धुवून ठेवलेले पाणी निथळून सर्वात प्रथम कढईमध्ये ते असेच चांगले थोडेसे भाजून घ्यायचे. तेल नाही टाकायचे कारण ते हिरवी मिरची धुतल्यामुळे थोडासा पाण्याचा अंश असतो. त्यामध्ये सुरुवातीला तेल टाकले की ते जे काही तेल टाकले ते अंगावर ओढण्याची चान्सेस असतात. तर सर्वात प्रथम जे काही आपण मिरची धुवून ठेवलेले ते थोडंसं ते असंच कढईमध्ये भाजून घ्यायचे ते पूर्ण ड्राय होईपर्यंत. तर ह्याचं 5 मिनटं मी असंच भाजून घेणार आहे. तेल न टाकता येत पूर्ण पाणी ड्राय झालं. आता मी एक पळी तेल टाकून घेणार आहे आणि हे बघा असं उडते. जर तुम्हाला उडण्याची जर भीती वाटत असेल तर हे झाकण लावून थोडंसं लांबून तुम्ही हिरवी मिरची कंटिन्यू फिरवू शकता. जवळ थांबायची गरज नाही, एकदम ते उडू शकतं अंगावरती. हे बघा असं चांगलं थोडंसं तेल लावून मी एवढं पाण्यामध्ये असल्यामुळे तो ड्राय करूनच मी तेल टाकले तरी पण थोडंसं उडतं आहे. तर तुम्ही पण हे अशा पद्धतीनं ते हिरवी मिरची तळून घेऊ शकता. हे बघा आपण धुतल्यामुळे थोडंसं पाण्याचा अंश असतो. बाहेर जे काही आपण वडापाव वगैरे खातो ते मिरची धुत नाही, ते डायरेक्ट ते तेलामध्ये टाकतात. त्यामुळे त्यांना अंगावर आणि ते तेलात नाही सोडत. त्यांच्याकडे मोठी झार असते, खूप तेल असतं, त्यामुळे त्या पद्धतीनं करतात. पण आपल्याला घरी असं आपण ह्या पद्धतीने करू शकतो. हे बघू शकता हिरवी मिरची मी थोडंसं तेल टाकून चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. हे बघा असे चांगले फ्राय झाल्याच्या साईडला एकदा मी खलबत्ते घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे खलबत्ते आहे घरी तुम्ही ते यूज करू शकता. मिक्सरला लावले की हिरवी मिरची ठेचा जे काही गोष्ट आपण मिक्सरला गडबड करतो ते टेस्ट नाही लागत. त्यामुळे मी असं करत आहे. तर त्या खलबत्त्यामध्ये सर्वात प्रथम थोडीशी लसूणची पाकळी घातलेली आहे. थोडंसं चवीनुसार कोथिंबीर टाकलेलं आहे. खाली एक कापड ठेवलेलं आहे मी छोटंसं आणि त्याच्यामध्ये काय आता हिरवी मिरची आपण घेतलेले तेलामध्ये फ्राय करून ते कुटून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाणे कूट पण शेंगदाणे जे काय की शेंगदाणे ते थोडंसं भाजून ह्याच्यामध्ये टाकू शकता किंवा शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. नाही तर स्किप करू शकता. हिरवी मिरची ठेचा म्हणजे असंच केलं तरी एकदम भारी लागतं. शेंगदाणे वगैरे ॲड करायची गरज नाही. हे बघा मीठ टाकून मी आता चांगलं याला कुटून घेणार आहे. तुम्हाला जितकं जाडसर लागतं तितकं तुम्ही कुटू शकता. बारीक लावा तर बारीक खलबत्त्यामध्ये त्याच्यामध्ये कुटून घ्यायचं. मिक्सरला नाही लावायचं. मिक्सरला लावले की जे काही ठेच्याची ओरिजिनल चव आहे ती निघून जाते मिक्सरमध्ये. हे बघा असं हाताने चांगलं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं. एक नंबर टेस्टी लागतं. ओबड कुटून घ्यायचं, खायला पण टेस्टी लागतं. हे बघू शकता असं ठेचा माझं रेडी झालेलं आहे. अगदी 5 मिनटामध्ये झटपट अशी होणारी हिरवी मिरची ठेचा. ही ठेचा गरमागरम भाकरीसोबत तेल टाकून खाल्ली की अगदी स्वर्गच. कुठलीही ह्या ठेच्यासमोर सर्व भाजी फिकी आहेत. तर बघू शकता ह्या पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची ठेचा कसं होते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हे बघा जर तुमची तोंडाची चव वगैरे गेली असेल, भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ह्या पद्धतीची ठेचा रेसिपी करून भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता आणि नक्कीच तुम्हाला आवडेल.